याद्या घेऊन कोण जात होता आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? इथं अशोकराव नलावडे बसलेत. अशोकराव नलावडे आमचे आहेत, त्यांना तेवढे बाहेर ठेवा. तो गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नलावडे तिथं नव्हतेच भानगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे चहाच पित होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या तेव्हा. तो या गोट्या मोरेच्या घरी लग्न, त्याच्या सख्या बहिणीचं. 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरळमध्ये. मी या सगळ्यांच्या घरी 11च्या 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणारच. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेले. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठं चंद्रपूर, कुठं गडचिरोली, कसा आलो असेल ते मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट. आई गदगदा रडत होती, बायको गदगदा रडत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आतल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच. त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचंय. त्याच्या वडिलांनी सांगितलं, कशाला रडताय? गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं? अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणजे भास्करराव हाच आपला गोट्या आहे. का? तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता? कोण हे वरिष्ठ नेते? कोण? हा उमेश खताते इथं आहे. त्याचे वडील, त्यांच्यावर पण आरोपपत्र होतं. उमेश खताते आमचा आहे.